नमस्कार मंडळी, आज आपण करतोय माखंडी हलवा। माखंडी हलवा चवीला अतिशय अप्रतिम लागतो, रंग मस्त येतो त्याचा। साहित्य आपल्या नेहमीच्या शिऱ्याला लागतं ना तेच साहित्य, फक्त पाककृती थोडीशी वेगळी, पण चव मात्र अप्रतिम येते। यासाठी 1 वाटी मी घेतलेला आहे रवा, त्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे आणि 1 वाटी घातलेलं आहे पाणी, आणि याला छान मिक्स करायचं आहे आणि अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। तुम्ही नुसतं दूधसुद्धा वापरू शकतात, पाणीसुद्धा वापरू शकतात। अर्धं दूध अर्धं पाणी वापरलं की चवही छान येते, रंगही छान येतो। तर आता ते अर्धा तास झाल्यावर आपण कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे। या शिऱ्यासाठी थोडंसं तूप जास्त लागतं, पाऊण वाटी मी तूप घातलेलं आहे। तूप छान विरघळू द्यायचं आहे। तूप विरघळलं की त्यामध्ये वाटीभर साखर घालायची। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी होते। आता साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची, व्यवस्थित हलवत राहायचे। साखर छानपैकी मेल्ट होते आणि आपल्याला साखर यामध्ये कॅरमलाइज होऊ द्यायची आहे। त्यामुळे जसं साखर तुमची मेल्ट होते त्यावेळेस गॅसची पॉवर अगदी मंद करायची आहे, कारण इथे लक्षात ठेवायचं आहे साखर जास्त कॅरमलाइज झाली तर काय होतं की आपला हलवा जो आहे ना तो कडसर लागायची शक्यता असते। त्यामुळे अगदी तुमच्या साखरेला मधासारखा रंग आला की त्यामध्ये आपल्याला आपल्या रव्याचं मिश्रण घालायचं आहे। ते अर्धा तास मुरू दिलं आहे, रवा छान फुलून आलेला आहे। आता जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करत राहायचं आहे। आता जरी तूप जास्त दिसत असेल तशी जसा जसा रवा शिजतो तसं हे तूप ॲब्झॉर्ब केलं जाईल, म्हणजे शोषून घेतलं जाईल, आणि त्यानंतर व्यवस्थित शिजला की आपोआप ते तूप रव्यापासून सुटायला सुरुवात होईल। आता खरं म्हटलं तर माखंडी हलवा म्हणजे आपल्या शिऱ्याचाच एक प्रकार आहे, फक्त त्याची पाककृती जराशी वेगळी आहे, त्यामुळे चवीतही फरक पडतो। परंतु अशा प्रकारे माखंडी हलवा नक्की करून बघा, अप्रतिमच लागतो। तर आता बघा मस्तपैकी आपण त्याला परतून घेतो आहे। तर परतल्यावर बघा आता त्यांनी तूप शोषलं आहे, तसंच त्याचा घट्टसर असा तयार झालेला आहे। परंतु तूप आता एक छान चकाकी आली, परंतु अजून तूप व्यवस्थित सुटलेलं नाही। तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मस्त मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला याच्यामध्ये आणि थोड्या वेळ आणखी परतून घ्या। बाजूने कडेने तूप सुटायला लागतं आणि अशा तऱ्हेने आपला माखंडी हलवा तयार होतो। सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, चिमूटभर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे की तुमचा माखंडी हलवा तयार होतो। आणि असा हा माखंडी हलवा तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका।